नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र 6वा पाठ मुघलांशी संघर्षाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील घटना कालानुक्रमे लिहा. त्या घटना आहेत: 1. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, 2. लाल महालावर छापा, 3. आग्र्याहून सुटका, 4. राज्याभिषेक, 5. पुरंदरचा तह, 6. शाहिस्ता खानाची स्वारी. त्यांचा योग्य कालानुक्रमे क्रम लावायचा आहे आणि त्यांचा योग्य क्रम आहे: 1. शाहिस्ता खानाची स्वारी, 2. लाल महालावर छापा, 3. पुरंदरचा तह, 4. आग्र्याहून सुटका, 5. राज्याभिषेक, 6. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. प्रश्न 2. शोधा म्हणजे सापडेल. त्यामधील पहिला आहे, शिवरायांनी तयार करून घेतलेला फारसी संस्कृत शब्दकोश. त्याचं योग्य उत्तर आहे राज्य व्यवहार कोश. 2. त्र्यंबकगड जिंकून घेणारा. उत्तर: त्र्यंबकगड जिंकून घेणारा मोरोपंत पिंगळे. 3. वनी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार. उत्तर: दाऊद खान. 4 आहे, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण. उत्तर: सुरत. प्रश्न 3. तुमच्या शब्दांत लिहा. 1. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. उत्तर: 6 जून 1674 या दिवशी पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. कारण आपल्या स्वराज्याला सर्व मान्यता मिळण्यासाठी शिवरायांनी विधिवत राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. होंड व शिवराय ही 2 नाणी पाडली. राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस्य श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख करण्यास सुरू झाली. 2. आग्र्याहून सुटका. उत्तर: औरंगजेबाने शिवाजी राजांचा दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. अशावेळी डगमगून न जाता शिवरायांनी धैर्याने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले. नजरकैदेतून सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार करून त्याप्रमाणे शिताफीने ते निसटले. आग्र्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले. अशा रीतीने शिवरायांनी मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली. 3. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. उत्तर: ऑक्टोबर 1677 मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली. प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी त्यांनी मैत्री तह केला. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला. तामिळनाडूतील जिंजी व वेल्लोरे हे किल्ले जिंकले. तंजावरचे राजे वेंकोजी या आपल्या सावत्र बंधूंना स्वराज्य कार्यास सहभागी होण्याचाही राजांनी प्रयत्न केला. 4. शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. उत्तर: राज्याभिषेकाचे पौराहित्य करण्यासाठी पंडित गागा भट्ट यांना बोलावून घेतले. रत्नजडित असे 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले. विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना, राज्यकर्त्यांना आमंत्रित केले. सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. अशा रीतीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली. प्रश्न 4. कारणे लिहा. 1. शिवरायांनी पुरंदरचा तह केला. उत्तर: शिवरायांकडील किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने मोठी फौज पाठवली. या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले.
परिस्थिती मोठी कठीण होती. अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगाशी बोलणी करून पुरंदरचा तह केला. 2. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती. मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना 23 किल्ले व 4 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. हे किल्ले प्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्ट दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ती सोडवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.